वांद्र्यात नारायण राणे एखाद्या लढवय्यासारखे लढले, त्यांच्यासारखी आव्हानं स्वीकारण्याची ताकद कुणातच नाहीये असं म्हणत नारायण राणेंचा मुलगा नितेश राणेंनी राणेंची पाठराखण केली आहे। तसंच वांद्र्यात शिवसेनेचा घाम निघाला तो फक्त नारायण राणे यांच्यामुळेच, कारण निवडणुकांमध्ये जय पराजय तर होतच असतात। जनतेचा कौल आम्ही मान्य करतोय, मात्र मातोश्रीच्या अंगणात जाऊन शिवसेनेला आव्हान देण्याची क्षमता फक्त नारायण राणेंमध्येच आहे, असंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं। जय पराजय हा तर निवडणुकीचा आणि राजकारणाचा भाग आहे, तो कोणाच्या हातापलीकडे जाते, कारण लोकशाहीमध्ये कोणाला मतं द्यायची हे जनतेने ठरवायचे असते आणि जनतेने ठरवलेलं कौल हे मान्य करायचं असतं। पण ज्या पद्धतीने शिवसेनेचा घाम आम्ही लोकांनी काढला, असे काही शाखा प्रमुख आहेत ज्यांचे मला फोन पण आले की साहेब, राणे साहेबांमुळे 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा शाखेत आलेले आहेत, पहिल्यांदा शाखा कशी आहे त्यांनी दिसलेली आहे, म्हणून हे दाखवण्याचं कर्तव्य हे राणे साहेबांनी केलेलं आहे। आणि बालेकिल्ला म्हणतात स्वतःचा आणि गड म्हणतात, मातोश्रीचं अंगण म्हणतात, तरीही वॉर्डवर तुम्हाला आमदार खासदार नगरसेवक उतरायला लागतात, तरीही ठाकरे कुटुंबीय रात्रभर फिरत असते, तरीही युतीचे सगळे मंत्री हे मतदारसंघामध्ये फिरत असतात। एवढं बालेकिल्ला, ह्याला बालेकिल्ला म्हणतात। काँग्रेस नावाची संघटना तिथे नव्हती। एक संघटना असतो, एक ढाचा असतो, बूथ अध्यक्षपासून वरिष्ठ पदाधिकारीपर्यंत। बूथ अध्यक्ष हो त्या बूथवर असतो, उदाहरण शिवसेनेचा गटप्रमुख आहे, मनसेनेचा शाखा अध्यक्ष आहे, त्याप्रमाणे काँग्रेसची तळागाळातली संघटना नाही। मी नेत्यांबद्दल काहीच बोलणार नाही, कारण का तिथे बोलून अर्थ नाही, कारण खरी निवडणूक हा तळागाळातला कार्यकर्ता लढवत असतो, तो बूथ लावतो, टेबल लावतो, झेंडे लावतो, बॅनर लावतो, मतदारांना पण तोच बाहेर काढतो। इथे तो ढाच्यात खालचा नाही, काय कोणच नाही खालती का, सगळं काय सुमसाम रान आहे। जे काय करायला लागलं, उभं करायला लागलं, आम्हाला कोणाच करायला लागलं। म्हणून भविष्यामध्ये काँग्रेसचा आमदार म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी सांगेन की भविष्यामध्ये महानगरपालिका आणि कुठलेही निवडणुकीचे स्वप्न पाहायचे असतील मुंबईमध्ये, तर खालच्या तळागाळातला कार्यकर्ता उभं करा, त्याला ताकद द्या, त्याला आर्थिक सक्षम करा, त्याचा राजकीय वजन द्यावा। किती नेते स्टेजवर आहेत ह्यापेक्षा खालचा उभा राहणारा कार्यकर्ता हा किती ताकदवर आहे, त्याला खुर्ची भेटते आहे की नाही, ह्यावर अगर काँग्रेसने लक्ष दिलं तर भविष्यात निश्चित पद्धतीने चांगले दिवस काँग्रेसला येतील। आणि साहेबांना कुठल्याही प्रमुख जबाबदारी करून तुम्ही लांब ठेवू शकत नाही। योद्धासारखं लढणं आणि ते समोरच्या शत्रूचं घाम फोडणं हे राणे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। आता भविष्याच्या काळामध्ये तुम्ही निश्चित पद्धतीने तुम्हाला कुठल्या ना कुठेतरी प्रमुख स्थानावर राणे साहेब दिसतील, मला ठाम विश्वास आहे। इंदिरा गांधींनी असे काळ बघितलेला आहे, विलासराव देशमुख साहेबांसारख्या नेत्यांनी पाहिलेला आहे, प्रत्येक नेत्याने त्याच्या आयुष्यामध्ये काळ पाहिलेला आहे, हे काही नवीन नाही। पण त्याच्यानंतर जो काही कमबॅक असतो तो बाकींच्या कमबॅकपेक्षा राणे साहेबांचा कमबॅक दमदार असेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासारखा असेल, एवढं मी ठाम विश्वासाने सांगतो।